नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी सरकारला विशेष निवेदन। 15 ऑगस्टपूर्वी मोठ्या घोषणेची शक्यता। पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। राष्ट्रीय पेन्शन समितीने सरकारकडे पेन्शनधारकांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी आता केली आहे। या संदर्भात समितीने केंद्रीय मंत्री यांना 10 ऑगस्टला विशेष निवेदनही दिलेले आहे। मग चला तर पाहूया सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका। निवेदनात पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिलेला आहे। सुमारे 81 लाख पेन्शनधारक असून अनेक कर्मचाऱ्यांनी 30 ते 35 वर्ष सेवा केली असून वेतनातून योगदान जमा झाले आहे। मात्र निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अत्यंत कमी असल्याने वृद्ध पेन्शनधारकांना अडचणी येत असल्याचा दावा आता समितीने केलेला आहे। तर किमान पेन्शन 7,500 करण्याची ही मागणी राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारसमोर किमान पेन्शन 7,500 आणि त्यावर महागाई भत्ता देण्याची ही मागणी केलेली आहे। राष्ट्रीय संघर्ष समितीने सरकारकडे 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 7,500 अधिक DA करण्यात यावं। दुसरी मागणी म्हणजे पेन्शनधारक आणि त्यांच्या जीवनसाथीला मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। तिसरी मागणी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पात्र पेन्शनधारकांना वास्तविक वेतनाच्या आधारे उच्च पेन्शन देण्यात यावी। तर चौथी मागणी म्हणजे नॉन EPS पेन्शनधारकांसाठी 5,000 मासिक पेन्शन लागू करण्यात यावी। यंदाच्या 15 ऑगस्ट 2026 रोजीच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सरकारने किमान पेन्शन 7,500 आणि त्यावर DA देण्याची घोषणा करावी अशी मागणी समितीने केलेली आहे। या निर्णयामुळे देशातील लाखो पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल अशी भूमिका आता समितीने मांडलेली आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही राष्ट्रीय संघर्ष समितीने दिलेला आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे आता देशभरातील पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे।